सर्व गलाय बांधवांना माझा सप्रेम जय भीम नमस्कार. कालच्या कार्यक्रमामध्ये ओघामध्ये गलाय बांधवाशी जी बोललो, माझा उद्देश त्यांचा मन दुखवण्याचा नव्हता. परंतु जर काय कुणाची मन दुखवले असलेले तर सर्व गलाय बांधवाची मनापासून जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमामध्ये ओघानं बोलून गेलो. माझे आटपाडी तालुक्यातील असंख्य असे गलाय बांधव माझे घनिष्ठ मित्राचे संबंध आहे आणि गलाय बांधवामुळं आपल्या ग्रामीण भागाचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये आटपाडी तालुका असू द्या, खानापूर तालुका असू द्या, अनेक गलाय बांधवाने अतिशय प्रगती केलेली आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर वलवण असेल, कवटुळे असेल किंवा तुमचे विटा शहरामध्ये, खानापूर तालुक्यामध्ये, आटपाडी तालुक्यामध्ये अनेक गलाय बांधव माझे अधिक घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याच्यामुळं गलाय बांधवांनी फार मोठी प्रगती ह्या आपले ठसा संपूर्ण जगामध्ये लावलेला आहे. ओघाच्या भरामध्ये, भावनेच्या भरामध्ये गलाय बांधवाविषयी मी बोलून गेलोय. त्याबद्दल भावनेच्या भरामध्ये बोलल्यामुळं गलाय बांधवांची जाहीर माफी मागतो आणि गलाय बांधवाला विनंती करतो की इथून पुढे असं कुठलंही होणार नाही, कारण माझे सगळे मित्रच आहे गलाय बांधव आणि ओघात बोलून गेलेलो आहे. तरी गलाय बांधवाने आपले गलाय बांधवांचे मी दिलगिरी व्यक्त करून मी माझे कालच्या भाषणाचे शब्द माघारी घेतो आणि आपले जाहीर माफी मागतो. जय हिंद, जय भारत.